नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारं सूर्यनारायणाचं व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती, पूजाविधी, नियम, उद्यापन ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत आणि त्यांच्या तारखा अशा आहेत बघा. 21 डिसेंबर 2025, 28 डिसेंबर 2025, 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026. या व्रताचा नियम लक्षात घेता आपल्याला 4ही रविवार हे व्रत करायचं आहे. ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे तर अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा म्हणजे सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येईल. सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं आहे तर याचं कारण म्हणजे काही कामं अशी आहेत की हे व्रत करत असताना ती कामं आपल्याला सूर्य उगवल्यावर करायची नाही आहेत. तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची आंघोळ वगैरे झालेली असावी आणि केससुद्धा विंचरलेले असावं. याचं कारण म्हणजे ज्या वेळेस तुमचं हे व्रत असतं तर त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येत नाहीत, त्यामुळे आंघोळ करा आणि लगेच केस विंचरून घ्या. यानंतरचं पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तर जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला अर्घ्य द्यायचं असतं. सूर्य उगवला की एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहत हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, अर्घ्य दिलेलं पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडून द्यायचं नसतं. सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची, पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी 1 चमचाभर गाईचं दूध तुळशीला अर्पण करायचं असतं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर तुळशीवर दुरूनच हळदी कुंकू, फुलं, अक्षदा वाहून नमस्कार करायचा. स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. या दिवशी तुम्ही तुळशीला वाण म्हणून ऊस, गाजर, गूळ, तीळ, बोरं हे सुद्धा अर्पण करू शकता. आणि अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी हे शक्य होणार नसेल तर तिळगुळ वाहिले तरी पण चालेल. तुळशीला एखादी एक प्रदक्षिणासुद्धा तुम्ही मारू शकता आणि नसेल तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आणि पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करायचा. यानंतर आपण करत असलेल्या या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडायची आहे. प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडावी लागेल. पूजा मांडणी ही आपल्याला अंगणातच मांडायची असते, पण शक्य नसेल तर तुम्ही गॅलरीत किंवा घराच्या गच्चीवर किंवा देवघरासमोर सुद्धा मांडू शकता. शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये ही पूजा आपल्याला करायची असते. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीने पूजा मांडावी. त्यासाठी एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती लाल कापड अंतरायचं, एखादं लाल वस्त्र अंतरायचं. अग्नीच्या साक्षीनं आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे, त्यामुळं पहिला दिवा लावून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर, मूर्ती नसेल तर एक सुपारी घ्यायची. गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्या अगोदर त्यांना स्नान घालून घ्यायचं गणपती बाप्पांना आणि थोडे तांदूळ ठेवून त्यांची समोर स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंध, फुलं, अक्षदा वाहून घ्या. त्यानंतर मधोमध आपल्याला सूर्यनारायणाची रांगोळी किंवा प्रतिमा काढून घ्यायची आहे. सूर्यदेवांना देखील हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्या. तुम्हाला आता सूर्यनारायणाला भरपूर जण बघा बाळकृष्णाची मूर्ती देखील तिथे ठेवून पूजा करत असतात, तसं केलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या हाताला सूर्यदेवांच्या शेजारी गोपद्म किंवा गाईची पावलं तुम्हाला काढायची आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला तुम्हाला रानूबाई या काढायच्या आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. त्याच्यानंतर बघा, मुख्य काय आहे की या पाटावर आपण सूर्यदेव काढावे, रानूबाई काढाव्या आणि गोपद्म म्हणजे गाईची पावलं काढावी. बाकी गणपतीची पूजा असेल किंवा कृष्णांची अर्थात नारायणांची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये केली तरीही चालेल.
बघा, आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढणार आहोत, तर कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकवाने देखील काढू शकतो. आणि 6 पदरी लाल पिवळा धागा, ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो, तर त्याला 6 गाठी देऊन तो धागा सूर्यदेवांच्या प्रतिमेला अर्पण केला जातो, हे कथेमध्ये सांगितलेलं आहे. किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही सूर्यनारायणाला कापसाच्या वस्त्राला हळदी कुंकू लावून 6 गाठी मारून ते वस्त्र व्हायचं आहे. त्यानंतर पानाचा विडा ठेवावा. विड्याचे 2 पानं घेऊन त्यावरती सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्याला देखील हळद कुंकू फूल हे वाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे. म्हणजेच आदित्य रानूबाईचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील, आदित्य रानूबाई असतील, यांच्यावर करडईचं फूल आपल्याला व्हायचं आहे. असं म्हटलं जातं की बाळकृष्णासमोर देखील तिळाचा एक पदार्थ किंवा गूळ ठेवा किंवा जी फळं उपलब्ध असतील ही ठेवू शकता. आणि आपण मकर संक्रांतीला वौस्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ऊस, बोर, गाजर, हरभऱ्याची घाटं, हा जो वौसा आहे तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता, ज्याप्रमाणे आपण मकर संक्रांतीला ठेवतो त्याप्रमाणे. त्यानंतर आपल्याला हा महत्त्वाचा नैवेद्य ठेवायचा आहे, तो म्हणजे मूग डाळ, तांदूळ व एक वांग. या गोष्टीला खूप मान आहे आणि हे ठेवायचं आहे. बघा, डाळ हे तुम्ही तूर डाळ, मसूर डाळ देखील घेऊ शकता. हे सर्व एका वाटीत किंवा वेगवेगळे ठेवलं तरी चालेल. हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यावरती आपल्याला शेवटी धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूपदीपाने ओवाळायचं आहे. आता संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर अगदी तुम्ही 3ला 4ला देखील ही पूजा करू शकता. आता पूजा परत कशी करायची ते आता आपण या ठिकाणी पाहूया. प्रथम हात जोडून गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर सूर्याची 12 नावं म्हणायची. तर आपले दोन्ही हात जोडायचे आणि एक एक नाव आपण म्हणायचं आहे. बघा, अशा प्रकारे म्हणा. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. तर अशा पद्धतीने ही नावं बोलायची. धूपदीप ओवाळून आदित्य रानूबाईंची कथा वाचायची किंवा ऐकायची. पूजा केल्यानंतर कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी आणि खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा असतो. तुम्ही जे पूजेमध्ये तांदूळ, डाळ आणि वांगं ठेवलेलं आहे त्याचा खिचडी भात बनवायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला उपवास देखील सोडायचा आहे. उपवासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाहीत. समजा तुम्हाला वांगं आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांगं नाही ठेवलं तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचा खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि ती खीर खाऊन उपवास सोडू शकता. मात्र दुसरा पदार्थ तुम्हाला खायचा नाही. आणि हा उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच सोडायचा असतो, त्यानंतर सोडायचा नसतो. आदित्य रानूबाई व्रत मुख्य नियम म्हणजे हे सांगितलेले आहेत की नियम तुम्हाला फक्त पौष महिन्याच्या रविवारीच पाळायचे आहेत. ज्यांनी व्रत धरले आहे किंवा जे लोक व्रत करणार आहेत त्यांच्यासाठी नियम आहेत. दिवसभर फक्त फळं खायची. तेल, मीठ आणि मिरची पूर्णपणे वर्ज्य आहे. तसंच चहा घेताना त्यात आलं म्हणजेच अद्रक टाकू नये किंवा त्याऐवजी दूध प्यावं किंवा बिना अद्रकाचा चहा घेऊ शकता. नंतर नंबर 2, उपवास सूर्यास्तापूर्वीच सोडायचा आहे. सूर्यास्त झाल्यावर काहीही खाऊ नये. पण तुम्ही उपवासाचे पदार्थ जसं की फळं तुम्ही संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर देखील खाऊ शकता. तसंच या व्रतामध्ये दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. घरात मांसाहार बनवू नये. या दिवशी कापणं, कुटणं किंवा शिवणकाम करणं टाळायचं आहे. जर तुम्हाला मासिक धर्म किंवा प्रवास असल्यास फक्त उपवास करावा, पूजा केली नाही तरी चालते. यासाठी जास्तीचे रविवार करण्याची गरज नाही. बघा, थोडक्यात काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरावे, दिवसभर केस विंचरू नये, तसेच दिवसा झोपू नये. सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर हा उपवास सोडायचा आहे. या गोष्टींचे तुम्हाला अवश्य पालन करायचे आहे. आता याच्यानंतर बघा, पूजेचं उद्यापन कसं करायचं. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला रविवारी पूजा मांडलेली असते सकाळी. मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी आंघोळीनंतर ही पूजा उचलायची असते. पूजेतील फळं आणि गुळ खोबरं
प्रसाद म्हणून वाटायचं असतं. विड्याची पानं तुम्ही जर दर रविवारी नवीन आणावी. जे विड्याचं साहित्य आहे किंवा कापसाचं वस्त्र आहे ते पुन्हा वापरलं तरी चालेल. जी रांगोळी काढलेली आहे, फुलं आहेत, तर ते एखाद्या झाडाखाली तुम्ही विसर्जित करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. उद्यापन करत असताना शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ, डाळ किंवा तांदूळ गोरगरिबांना दान करावेत. एखाद्या सुवासिनीला किंवा एखाद्या जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचा मानपान करावा. सुवासिनीची ओटी भरावी. अगदी एखाद्या सुवासिनीला बोलवून तिची ओटी भरली, तिला दूध एखादं फळ खायला दिलं तरी देखील चालू शकतं. बघा, पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी तारा आहेत. त्यांच्याप्रमाणे अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्यप्राप्ती व्हावी, संतानप्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं. ज्यांची इच्छा आहे असे प्रत्येकजण हे व्रत करू शकतो. तर अशी ही साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे. तर या रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचं हे जे रविवारचं व्रत आहे ते या रविवारपासून तुम्ही चालू करू शकता आणि शेवटच्या रविवारी उद्यापन करू शकता. अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.